तर इथेच बसले आणि आता माझी शॉपिंग दाखवते ब्लॅक फ्रायडेची. तर काही तर बऱ्याच गोष्टी वापरून झालेल्या आहे, म्हणजे वापरायला सुरुवात केली. तर ही पॅन्ट आहे बघू शकता आणि विंटर वेअर आहे सगळे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मागे बघत असेल तुम्ही भरपूर सारा पसारा आहे. आणि सकाळीच मी स्वयंपाक झाला माझा, मस्त वांगी बटाट्याची रश्श्याची भाजी केली, जी लग्नांमध्ये असते ना तशी. कारण तशी वैभवला खूप आवडते, तर तसं टिफिनला दिली त्यांना. आणि फ्लावरची भाजी केली होती, पोळ्या केल्या, भात केला. तर वैभव गेले हॉस्पिटलला, विहान गेला स्कूलला आणि कियारा स्कूलमधून इतक्यात आली. तर तेच आवरायचं होतं. मम्मीसोबत फोनवर बोलता बोलता खूप वेळ होऊन गेला, 1-1.5 तास मम्मीशीच बोलत होती कधीची. तर खूपच वेळ होऊन गेला, मग आवरायचं राहून गेलं. आता पटापट आवरते आणि एक्सरसाइज करायची अजून, बापरे. आणि आता वाजले 11:30, म्हणजे 11:30 पावणे 12 वाजले. तर एक्सरसाइज म्हटलं करून घेऊ, 15 पण नाही, 10 मिनिटाचीच पटकन क्विक करते, स्वतःचं आवडते. आणि मी जे ब्लॅक फ्रायडे मधून शॉपिंग केली होती, भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे, जॅकेट्स वगैरे घेतलेले आहे. तर काय काय घेतले आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने दुपारी. आधी तर सगळं आवरून घेते पटकन. तर इतके छान छान जॅकेट भेटले विहानला, कियाराला, मला. नंतर कियारासाठी पॅन्ट्स घेतल्या, विहानसाठी पॅन्ट्स घेतल्या, टी शर्ट घेतले. आणि बाकीचं तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं, ते पण मी तुम्हाला याच्यातच परत एकदा दाखवेल. जे आता माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांना पण दाखवेल की मी ब्लॅक फ्रायडे सेलमधून काय काय घेतलेलं आहे. चला आता पहिल्यांदा हे आवडून घेते. तर इथे इतका पसारा झाला होता, तर बघू शकता. मुलं गेले आणि इतका पसारा होता, म्हटलं चला आवरून घेऊ सगळं. आणि इथे पटापट पटापट सगळं आवरून घेते. शाळेचे कपडे वगैरे असेच पडलेले असतात. आणि ह्या मी मॅट घेतल्या होत्या, तर त्या मी कुठून घेतल्या तो व्लॉग येणारच आहे. तर खूप छान दिसतं ह्या मॅट आपल्या खाली, म्हणजे जेवायला बसलं वगैरे तेव्हा आथरण्यासाठी. तर मी त्यांना झटकून वगैरे सोप्यावर मस्त ठेवून देते, खूपच छान दिसतात. तर आता इथे पटापट पटापट सगळं आवरून घेते. आणि सगळा पसारा आवरून झाल्यावर, झाडझूड झाल्यावर मला एक्सरसाइज पण करायची आहे. तर चला आता पटापट पूर्ण आवरून घेते आणि बोलते. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. तर आता आधी कपडे वाळत करून घेते आणि त्याच्यानंतर मग घर झाडून घेते. चला. कपडे काढलेले आहे. कपडे आणि इतका पसारा आहे ना आपल्या पोर्च मध्ये, आता कपडे काढावं लागतील.
तर घाईघाईत कपडे वाळत केले आणि आता एक्सरसाइज करून घेते पटकन. तर तेच एक्सरसाइज झाल्यानंतर जेवणाचं तर मी ना आज सिंपल भाकरी आणि मस्त वांगी बटाट्याची भाजी ती आवडते मला, ती खाणार. आणि खूप दिवसापासून मला नुसतं शेंगोळी करेल पण आज मी काही करून करणार आहे. बघू आता होतं की नाही. आता तर सांगते तुम्हाला करेल पण काही होतं की नाही. आणि आज ना वातावरण पण एकदम असं ऊन आहे, बघू शकता एकदम उन्हाचं आहे. आणि पण उन्हात आलं का इतकं छान वाटतं आणि मध्ये गेलं की इतकी थंडी वाजते. तर आणि आपल्या इथे ना मस्त वालाच्या वेलाचं शेंगांचं वेल आलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता हा वालाचा वेल आहे, पूर्ण वरती गेलेला आहे आणि मस्त त्याला फुलं पण येतील. तर वेळोवेळी बोलली ना तिथून दोरी लावा आणि त्या साईडला दोरी लावून द्या, त्याला मस्त चढून देऊ. कारण इतके छान वालाचे शेंगा येतात, गावरान वालाचे शेंगा आहे. तर पूर्ण बघू शकता इथे असा वरती गेलेला आहे हा, छान आहे एकदम. आणि गच्चीवरचं पण जे लसूण वगैरे लावलेलं होतं ना तो पण इतका छान झालेला आहे. तर ते जमलंच तर आज मी तुम्हाला दाखवेल तो लसूण. चला आता पटापट एक्सरसाइज करून घेते आणि मग आणि काल केस पण धुतले ते, धुवायची गरज नाही. आणि इतके वाढले ना मला असं वाटतं कट करू नका एवढेच, बघू शकतो खूपच वाढले आहे. तर मला कमेंट करून सांगा की कट करू की वातावरण झालं आहे बाहेर छानपैकी. चला आणि घर पण आवरून झालं, फक्त झाडायचं बाकी आहे. आणि ते आहे कियारा, आणि कियाराने घातलेलं आहे ब्लॅक फ्रायडेचं जे मी आणलेलं. वरती बघू शकता तो हे स्वेटर टाईप टी शर्ट आहे, खाली पॅन्ट आहे ब्लॅक, इतकी छान आहे, मला खूप आवडते. तशीच मी तिला दुसरी 2 पॅन्ट आणलेल्या आहेत घालायला मस्त. तर आज लगेच घालून गेली होती ती स्कूलला. चला आता मी पटकन एक्सरसाइज करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी दुपारी. एक्सरसाइज झालेली आहे रोबेटा जिमची, तर दम लागलेला आहे. चला आता एक्सरसाइज वगैरे सगळं झालं आहे, स्वतःचं आवडते. अजून भाकरी करायची आहे मला. तुम्हाला मी माझं रुटीन सांगितलं आहे, डाएटचं रुटीन सांगितलंच आहे. मला किती पण वेळ झाला, आता 12 वाजले तरी मी एक्सरसाइज केली. तर असंच आपण कंटिन्यू केलं, किती पण वाजो घरामध्ये कामं झाले सगळं झालं. आता खूप उशीर झाला आहे तर असं करायचं नाही की उशीर झाला आहे नको जाऊ दे आजच्या दिवस नको. तर असं करत गेलं ना तर खूप आळस होतो. रोज काही ना काही आपण स्वतःच कारणं काढतो आणि एक्सरसाइज टाळतो. त्याच्यामुळे मी तर आता मला खूप वेळ झाला 12-1 वाजव तरी मी एक्सरसाइज करते. कधी कधी सकाळी करून घेते, कधी कधी वेळ नसला तर मग पूर्ण आवरून कामं मग करते. मस्त फ्रेश होते, आंघोळ वगैरे करून छान वाटतं मला, फ्रेश वाटतं, दिवस एकदम चांगला जातो, झोप पण लागत नाही, एकदम ॲक्टिव्ह राहते. तर मस्त एक्सरसाइज झालेली आहे माझी. आता मी आवरणार स्वतःचं आहे. आता मस्त भाकरी करते माझ्यासाठी आणि जेवण करून मग बोलेस तुमच्याशी. आणि ते पूर्ण आवरून झालेलं आहे, मस्त फ्रेश वाटतंय. आणि एक्सरसाइज केल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं मला. आणि खूप दिवसाचं ना माझं हे निघून गेलं होतं, तर मी ना DIY मधून इतके छान स्टिकर म्हणजे हे आणलेले आहेत, इतके पॅक बसतात ना. तर इथे एक लावलेलं आहे आणि एक हे चिकनचं आहे, चिकन म्हणजे कापण्याचं कैची आहे ही. तर ही खास वैभवने आणली होती, त्यांना आवडलं. तर मग मी ते इथे अडकून दिलं, म्हटलं त्यांना कसं इथे चिकन साफ केलं की लगेच कट करायला चिकन. तर मग तिथे अडकून दिलं, इतकं म्हणजे ते हेवी आहे तरी एवढं छान बसलंय. तर तुम्हाला दाखवते DIY मधून मी फक्त किती रुपयाचं आणलं होतं हे, याच्यावर 85 आहे, म्हणजे हे कमी किती 60 का 60 वाटतं रुपयाचं आणलं होतं. तर असे 6 होते, इतके पॅक आहे ना. तर मग हे 3 आहे, तर 3 लावले मी, इथे एक तिथे एक लावलं. आणि एक कॅलेंडर अडकून दिलेलं आहे, इथे कॅलेंडर इथे बघू शकता आपलं पॅन्ट्री रूम मध्ये इथे अडकून दिलं. तर इथे कसं मध्ये जास्त दिसत पण नाही आणि मध्येच किचन मध्ये लावलं की तो चांगला लुक येत नाही कॅलेंडर लावल्यानंतर. समजा आता कुठे लावणार असेल मी, इकडे इकडे तर इकडे इकडे नाही चांगलं दिसलं नसतं. म्हणून मी काय केलं, बेस्ट म्हणजे मी माझ्या पॅन्ट्रीमध्ये लावलेलं आहे, म्हणजे येऊन मी इथे चेक करू शकते की काय 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 असं. तर खूपच छान आहे DIY मध्ये. आणि आमच्या जवळच्या DIY मध्ये मी ते घेतलेलं आहे. आता जवळ झालं, आता आमच्या इकडे जवळ भरपूर म्हणजे अशा गोष्टी होतात. जमलंच नाही, म्हटलं मला मी ब्लॅक फ्रायडे दाखवायचं होतं तुम्हाला काय काय घेतलं.
पण आता थोड्या वेळ दाखवते. आता जाऊन दूध घेऊन येते कारण दूधच संपलं होतं आणि चहा प्यायचा आहे. इतकी थंडी ना, स्वेटर घातलं बघू शकता. तर आता दूध घेऊन येते पटकन आणि मग बोलते तुमच्याशी. आणि दूध घेऊन दूध तापत ठेवलेलं, आता चहा पिणार. आणि इतकी थंडी ना बापरे, असं म्हणजे आता तुम्ही मागे ऐकलंच असेल इथोपियाला वॉल्कॅनो फुटला होता, म्हणजे तर पूर्ण राख अशी पसरली होती. ती राख सगळी आपल्या इकडे भारताकडून चीन तिकडे गेलेली. तर जोपर्यंत भारताकडून जेव्हा येत होती ना, तेव्हा ती थांबलेली होती हवेमध्ये. त्याच्यामुळे एकदम गरमी म्हणजे काय म्हणतात, दमट वातावरण निर्माण झालं होतं आणि 2-3 दिवस थंडी वाजत नव्हती. तुम्ही बघितलं असेल. आता तेच तिकडे गेलेले ते वारे चीनकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे तिथून पण थंडी सुरू झाली आणि आता ह्या वर्षी खूप प्रचंड थंडी असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आणि आपल्या आसपास प्राणी असतील तर त्यांना पण झोपू द्या गाड्यांखाली. असं नका की लगेच हुसकून द्यायचे तिथून. तर ते कसं गरमीसाठी गाडीखाली झोपतात, तर त्यांना झोपू द्या, त्यांना दगड मारू नका. तर कारण इतकी थंडी असणार आहे. आपल्याला एवढी घरामध्ये राहून थंडी वाजते, तर त्या प्राण्यांना बिचाऱ्यांना खूप बाहेर थंडी वाजत असेल. तर त्याच्यामुळे त्यांना एक का होईना पण एक पोळी टाकत जा, म्हणजे तेवढंच. काही कसे भुकेने आणि थंडीनेच मरून जातात प्राणी पण. म्हणून मग असं केलं पाहिजे. तर मागे बघू शकता माझ्या किती छान झालं आहे. अजून थोड्या वेळाने खूपच सुंदर होईल क्लाउड. तर बाहेर आली थोडीशी. चला आता चहा ठेवते आणि मग बोलते. लाईट लावून देते. आणि विहान गेलाय क्लासला, तर तो येतो 7 वाजता. त्याला पण जॅकेट वगैरे घालून दिलं आहे आणि ते पण मी ब्लॅक फ्रायडेमधलंच घेतलेलं. तर ते सुद्धा दाखवेल मी तो आल्यानंतर. आता तो आल्यानंतरच सगळं मी काढणार, दाखवणार काय काय घेतलेलं आहे. चला, तर इथेच बसले आणि आता माझी शॉपिंग दाखवते ब्लॅक फ्रायडेची. तर काही तर गोष्टी वापरून झालेल्या आहे, म्हणजे वापरायला सुरुवात केली. तर ही पॅन्ट आहे बघू शकता आणि विंटर वेअर आहे सगळे. मध्ये असं एकदम नाही का सॉफ्ट, एकदम छान सॉफ्ट कापड आहे. तर केरासाठी मला छान पॅन्ट भेटल्या. तरी ही एक आहे मस्त आणि त्याला खाली बघू शकता असं आहे. तर एकदम ना 60% ऑफ वगैरे होत्या चालू ऑफर. म्हणजे मग 250ची असेल ना, तर समजा 250ची असेल तर 120, 199 रुपीजलाच पडल्या पॅन्ट ह्या. तर बघू शकता. आता मला लक्षात नाही, आता खूप दिवस झाले ना शॉपिंग करून, तर म्हणजे 4-5 दिवस झाले. तर मला लक्षात नाही, मी तेव्हाच लेबल काढून फेकून पण दिले जेव्हा आपल्याला काढल्या. तर ही एक पॅन्ट आहे, खूप छान आहे. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवलंच होतं, हे अजून नाही वापरायला काढले. तर हे पण 299 ना, तर हे पण 120 वगैरे पडलेले आहे. तर कुर्ती आहे ही कियारासाठी घेतली, ती दाखवलीच होती तुम्हाला त्याच्या आधी. हा ड्रेस विंटर वेअरसाठी. तर खास ना विंटर वेअरवर जास्त ऑफर होत्या ब्लॅक फ्रायडेच्या. तर हे घेतलेलं आहे. आधी कियाराचंच दाखवते मी तुम्हाला. ही पॅन्ट घेतलेली आहे. तर ही वापरायला नाही काढले मी, जे वापरायला काढले त्याची टॅग काढून टाकलेले आहे. तर ही पण 120लाच पडली पॅन्ट, 250ची. खूप छान आहे. तर तिला वापरायला थंडीमध्ये. आणि हे तर बघितलंच असेल तुम्ही. तर हे तर 79 रुपीजलाच आहे. कितीचं आहे, 159 रुपयाचं, 79 रुपयाला हे पाऊच. माझं मेकअप वगैरे ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कियाराचं दाखवते मी आधी. ही पॅन्ट आहे, इतकी सुंदर आहे ना, जे आपण स्टॉकिंग घालतो ना लेडीज, सेम तसंच मध्ये बघू शकता. मध्ये असं आहे. तर इतकी गरम आहे. विंटर वेअरसाठी, विंटरसाठी खास घेतलेली आहे तिला. तर हे आपण मी मॅक्स की कुठून तरी घेतले होते, आता लक्षात नाही. आम्ही 2-3 ठिकाणी फिरलो. मॅक्स, पॅन्टलून, अजून अनलिमिटेड, ट्रेंड्स. तर इकडून तिकडून त्या पॅन्ट घेतलेल्या आहे. ही मला आठवत नाही, मला असं वाटतं की अनलिमिटेड वगैरे कुठून तरी घेतले असेल. तर असे 2 घेतलेले आहे. तर मध्ये इतकं सॉफ्ट आणि इतकं जाड कापड आहे ना, म्हणजे एकदा घालून दिलं ना तिला थंडीची, तर तिला थंडी काहीच वाजणार नाही. हे आणि वरती स्वेटर जॅकेट घालून दिलं आणि इतकं छान आणि छान पण दिसतात. तर असं आहे. तर ज्या ज्या ऑफरला काढल्या त्यांनी मग त्या काढून टाकल्या. मग त्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये काढलेल्या होत्या ह्या पॅन्ट. तर मी घेऊन टाकल्या तिला स्कूलच्या पण याच्यावर घालायला. आणि अजून तशीच एक पॅन्ट आहे, तर बघू शकता ही. त्याच्यावर इतकी छान अशी हे आहे. तर ही पण मध्ये बघू शकता अशी आहे, इतकी सुंदर आहे. तुम्हाला मी जाऊन दाखवेल नंतर, सगळं झालं का, दाखवून झालं का. इतक्या भारी पॅन्ट मिळाल्या मला तिच्या. तर ह्या पण काहीतरी 100 रुपयाला मिळाल्या.
तर याचीच प्राइस आता किती 600 का 750 अशी काहीतरी होती एका पॅन्टची प्राइस. पण भरपूर ऑफर होते ह्या 2 पॅन्टवर. मग ह्या 2 घेतल्या, एक ब्लॅक आणि ग्रे. आणि त्याच्यात जास्त नव्हतेच, म्हणजे साईजच नव्हत्या. तर तिला अँकलपर्यंत येतात, पण बरं येते तिला घालायला, छान पण दिसतं आणि गरम पण आहेत. मी ह्या विंटरच्या पॅन्ट तिला घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर विहारला विंटरची पॅन्ट घेतलेली आहे. तर ती पण अशी मध्ये मऊ आहे, खूप छान सॉफ्ट कापड आहे. तर ही विहारसाठी पॅन्ट घेतली. तर ही पण आय थिंक 100-150 का काहीतरी पडली आहे, 170 का काहीतरी. तर ही पण 400 का 500 रुपयाची पॅन्ट होती. तर ही पण विंटरसाठी त्याची पॅन्ट. अजून ही एक कियाराला आवडली मला पॅन्ट, कियारासाठी. ही पण विंटरचीच आहे, माझी सगळं मऊ कापड आहे. तर ही पण मॅक्स की कुठून तरी घेतली होती. तर याच्यावर छान टी शर्ट वगैरे छान दिसतील. तर मग ही घेतलेली आहे एक पॅन्ट विंटरसाठी घालण्यासाठी. आणि आता विंटरमध्येच तिला येऊन जातील आणि नंतर छोट्या होऊन जातील पुढच्या वर्षी. त्याच्यानंतर अजून एक पॅन्ट ती विहानची कुठे गेली, विहानची अजून एक पॅन्ट घेतली. ही तर वापरायला पण काढली त्याने. तर ही पण विंटरचीच आहे, विंटर वेअर. तर ह्यावेळेस ना मुलांसाठी मी जास्त घेतला. मध्ये असं एकदम सॉफ्ट असं फरवालं कापड आहे. तर ही घेतली एक पॅन्ट, म्हणजे 2 पॅन्ट त्याला घेतल्या. नंतर एक टी शर्ट घेतलेला आहे, ते पण वापरायला काढलं त्याने विंटर वेअरसाठी. तर मध्ये इतकं सॉफ्ट कापड आहे. आणि असे बघू शकता, हे मॅक्स की कुठून तरी घेतलेलं आहे. इतकं सुंदर दिसतं ना, आणि तो आता विंटरमध्ये घालतोच. तर हे सगळं मी ब्लॅक फ्रायडेच्या सेलमधून घेतलेलं आहे. ते मला ना, आम्ही पण दुसऱ्या दिवशी गेलो होतो, मी आणि वैभवच गेलो तेव्हा मी हे सगळं आणलं. आणि तेव्हा काही व्हिडिओ केलाच नव्हता मी, त्याच्यामुळे म्हटलं चला काय काय शॉपिंग केली ती दाखवून देऊ तुम्हाला. त्याच्यानंतर जॅकेट घेतलेलं आहे, बघू शकता. हे विहानसाठी जॅकेट घेतलं. तर हे आम्ही ट्रेंड्स का रिलायन्सवरून कुठेतरी घेतलेलं आहे हे. तर असं आहे, बघू शकता हे जॅकेट. तर हे विहानसाठी जॅकेट घेतलेलं आहे, इतकं सुंदर आहे ना. आणि हा कलर पण मला आवडला, रेड ब्लॅक आणि मध्ये असं ब्ल्यू आहे. तर हे विहानचं जॅकेट घेतलेलं. त्याच्यानंतर कियारासाठी जॅकेट घेतलं, इतकं भारी दिसतं तिला घातलं का तुम्हाला दाखवते. आणि कलर पण इतका छान आहे ना, बेबी पिंक कलर आहे. बेबी पिंक पण पेस्टल पिंक आहे. तर बघू शकता असं, आणि मागे असे बघू शकता. तर हे जॅकेट होतं 1200 का आय थिंक 1200 की 1300चं होतं. तर हे पडलेलं आहे 550 काहीतरी पडलेलं आहे हे दोन्ही जॅकेट. आणि मध्ये असं आहे, असं बघू शकता, चेन लावल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि छान खाली असं पेप्लम टॉप सारखंच आहे. तुम्हाला कियाराचं जॅकेटच खूप आवडलं. आणि इथे 2 खिशा आहेत, बघू शकता असं असं. आणि कलर पण इतका सुंदर आहे, बघू शकता. टोपी त्याला, आणि तिला घातलं ना तेव्हा दाखवते मी तुम्हाला. तर हे घेतलं एक जॅकेट कियाराचं. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे माझ्यासाठी जॅकेट ब्लॅक कलरचं, तुम्हाला घालून दाखवते तेव्हा कळेल. असं बघू शकता, हे माझ्यासाठी घेतलं होतं मी. फक्त वैभवसाठीच काही मिळालं नाही, माझ्यासाठी मुलांसाठी भरपूर मिळालं. माझ्यासाठी असं जॅकेट मिळालं आहे ब्लॅक कलरचं. कसं वाटलं ते नक्की सांगा. सगळं विंटर वेअरच घेतलेलं आहे मी. आणि 2 छान ड्रेस मिळाले, ते पण तुम्हाला दाखवते मला. तर ते मी पॅन्टलूम कुठून घेतले काय माहिती, पॅन्टलूम की रिलायन्समधून घेतलेलं आहे. रिलायन्स म्हणजे जिओ आपल्या ट्रेंड्समधून. तर हे ब्लॅक कलरचं जॅकेट माझं घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे लेबल वगैरे. तर याचं काही प्राईस नाही. तर हे मला किती 700 का 800ला पडलं ते जॅकेट ब्लॅक कलरचं. आणि छान वाटलं मला. आणि माझ्याकडे पिंक कलरचं पण आहे, मी ते ना आपलं इथून घेतलं होतं, काय म्हणतं आपलं टिबेटियन मार्केटमधून पिंक कलरचं ते आहे, ते काढावं लागेल. तर ते पण आहे. आणि आता हे ब्लॅक कलरचं झालं मला. आणि खूप गरम आहे, त्याला बटन पण आहे असे टच बटन, आणि चेन पण आहे. त्याच्यानंतर ड्रेसेस घेतलेली आहे. तर आता मला पण तुम्हाला दाखवता येणार नाही कसं घालून वगैरे, असंच दाखवून येते. तर हा आहे एक जम्पसूट घेतलेला आहे ह्या कलरचा, बघू शकता. तर तो जम्पसूट आहे असं. इथे बरोबर ते पॅक होऊन जातं.
आणि त्याची बाही अशी ओढून घेतली ना, अशी आहे. आणि असं जम्पसूट आहे, इथे कट आहे, छान डिटेलिंग आहे. आणि अशी पॅन्ट आहे त्याची, म्हणजे त्याला जोडलेली. तर हे जम्पसूट घेतला एक, तर मला आवडला, मी लगेच घेऊन टाकला. सिंगल होती ना, पटकन घेऊन टाकली. मी त्या ड्रेस याच्यात ठेवली होती. त्याच्यानंतर हा छान क्यूट ड्रेस घेतलेला आहे व्हाईट. इतका सुंदर दिसतो ना, बघू शकता, खूप दिसतो भारी. तर मग हा घेऊन टाकला एक छानपैकी व्हाईट पूर्ण ड्रेस. तर अशी माझी आणि मुलांची भरपूर शॉपिंग केली आहे ब्लॅक फ्रायडेची. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आता हे ड्रेस मी वेगळ्या बॅगमध्ये ठेवून दिले, पण हे जॅकेट वगैरे इथंच पडलेलं होतं. म्हटलं तुम्हाला कधी दाखवेल. तर आता दाखवते. आणि कियाराने तो वापरायला पण काढला एक टी शर्ट, तो मी घेतलेला स्वेटर, काय म्हणतात ग्रे कलरचा, तर तो वापरायला पण काढला. पॅन्ट पण तिला घालली मी सकाळी. ही इतकी छान येते ना, तिला एकदम गरम आहे. तर असं एवढं शॉपिंग केलेली आहे पूर्ण ब्लॅक फ्रायडेची. तर बघू शकता इथे एवढी, आणि इथे आणि इथे आणि ही. तर एवढी अशी ब्लॅक फ्रायडे शॉपिंग केलेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. चला आता पूर्ण आवरून देते. आणि सगळं मी कलेक्शन विंटर वेअरसाठी घेतलेलं आहे, आणि त्याच्यावरच ऑफर होत्या भरपूर साऱ्या. बाकी वस्तूंवर पण होते, पण मला वस्तू घ्यायच्या नव्हत्या यावेळेस. म्हटलं विंटर वेअर मुलांसाठी घेऊ. तर भरपूर सारं विंटर वेअर आहे. फक्त माझे 2 ड्रेस आहे वेस्टर्न वेअर, ते घेतलेले आहे. ते कधीतरी घालेल ना, त्यावेळेस तुम्हाला दिसतीलच कसे दिसतात. तर चला आता हे सगळं आवरून ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी. एवढी शॉपिंग आहे. आणि तुम्हाला ना मी पॅन्ट कियाराची दाखवते मधून, तुम्हाला कळेल. बघू शकता त्याचं कापड एकदम असं छान मऊ आहे. तर ही पॅन्ट आहे, आणि एक ही आपली ब्लॅक कलरची. तर मधून बघू शकता असं आहे, जे स्टॉकिंग घालतो ना आपण तसं सेम आहे. इतकी सुंदर आहे, म्हणजे मी तिला ना स्कूलच्या याच्यावर किंवा आता ड्रेसवर वगैरे घालून देऊ शकते तिला. तर अशा कियाराची पॅन्टच मला भरपूर आवडल्या. ही पण पॅन्ट खूप छान आहे, मस्त आहे एकदम. तर ही पण अशी आहे, आणि हा ड्रेस पण सुंदर आहे. नंतर ही कुर्ती, ही पॅन्ट, असं एवढं आहे. आणि ही पॅन्ट अशी मधून बघू शकता, अशी एकदम मऊ आहे कापड त्याचं अशी. तर मग मला आवडलं म्हणून मी घेऊन टाकलं. नंतर विहानची पण तुम्हाला दाखवते. विहानचं पण मधून बघू शकता असं, बघू शकता एकदम मऊ आणि छान आहे. आणि हे सुद्धा एकदम मऊ आहे. मध्ये बघू शकता फर अशी. तर ही सगळ्या विंटर वेअरसाठीच मुलांच्या आणि लहान मुलींच्या आहेत. बाकी मग हे जॅकेट ते इतकं सुंदर आहे ना, मला तर खूपच आवडतं. मी ब्लॅक फ्रायडेचं सगळं विंटर वेअरच घेतलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. फक्त माझे 2 ड्रेस वेस्टर्न वेअर आहे, जम्पसूट आणि फ्रॉक आहे. तर आम्ही जेव्हा जाऊ ना फिरायला वगैरे, तेव्हा मी घालेल, तेव्हा दाखवेलच आणि सांगेल पण की मी हे ब्लॅक फ्रायडेमधून घेतलं, तेव्हा लक्ष देईल तुमच्या. तर चला आता स्वयंपाकाची तयारी. दुपारची आहेच वांगे बटाट्याची भाजी, म्हणजे बटाटेच मी वांगे घेतले ते खाऊन नुसते, बटाटे तर काय खात नाही. आता भात टाकते त्याच्यासोबत आणि काहीतरी करते स्वयंपाकाला आणि बोलते तुमच्याशी नंतर. चला बघू शकता बिहानी घातलेला आहे, आणि पॅन्ट पण घातली त्याची विंटर वेअरची. कसा वाटला तुला? छान वाटलं ना? एकदम गरम वाटतं. हा एकदम गरम गरम वाटतं. स्वेटर घालायची गरज नाही ना एक्स्ट्रा. एक स्वेटरच भारी ना. हा घातलं त्याला. तो कधीच म्हणत होता मला दे घालायला दे, मला दे घालायला. मीच म्हणत होते आधी मला दाखवू दे, व्हिडिओ काढू दे, मला माझ्या व्ह्युअर्सला सगळ्यांना दाखवू दे सगळे ड्रेसेस ब्लॅक फ्रायडेचे, आणि मग तुला मी देते घालायला. तर आता त्याला घालायला दिलेला आहे. तो इतका आनंदी झाला. चला आता स्वयंपाक झाल्यावर बोलते. तुमचं जेवण झालं आणि भांडे पण डिशवॉशरला बघू शकता लावून दिले. इथले पण एक्स्ट्राचे भांडे सगळे पूर्ण घासून बेसिन मस्त क्लीन केलेलं आहे. गॅस पण क्लीन करून घेतला आणि सगळं किचन आवरलेलं आहे मी, बघू शकता. तर तेच आज भात केला होता, पोळ्या केल्या होत्या, कारण सकाळची मस्त वांगे बटाट्याची भाजी होती रश्शाची, आणि इतकी आवडली होती. त्याचा रस्सा पण इतका छान झाला होता ना.
तर त्याच्यामुळे मग तेच खाल्लं आम्ही आणि कियाला दूध पोळी दिली इतक्यात. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसं वाटत आहे नक्की सांगा. आणि आता उद्या स्कूलची तयारी पण सुरू, परत स्कूलचं आवरायचं, रोज सकाळी कामं तेच आपल्याला राहतात रोजची. तर म्हणून मग लवकर आवरून घेते आणि मग लवकर झोपून, म्हणजे लवकर सकाळी मला 6लाच उठावं लागतं. 6 किंवा 6:30ला उठते आणि सगळं आवरते, स्वयंपाक वगैरे. तर उद्या तर वैभवचा डब्बा नाही आहे, म्हणजे टिफिन नाही आहे. तर मग एकच टिफिन फक्त विहांसाठीच करावं लागेल. तर विहांसाठी मी आता बघेल काहीतरी असं हेच करणार, थोडंसं त्याला आवडतं ते करून देणार. आणि स्नॅकला तर मी ना हे आणले होते बेकरीमधून, नानकटाई आपले कोकोनटचे आणलेले आणि गव्हाचे आणलेले. तर स्नॅकसाठी तेच देऊन देणार आणि कियाला पण काहीतरी देऊन देणार उद्या डब्याला. बघू तिला काय, आता जर स्वयंपाक झाला असता तिला पापड चटणी आवडते, पापड चटणी पोळी देणार. आणि भाजीमध्ये पण भरपूर भाज्या आहेत फ्रीजमध्ये. आपली फ्लावर आहे, त्याच्यानंतर गव्हाच्या शेंगा आणल्या होत्या आणि वांगे आहेत, बटाटे आहेत. बघू आता विहानला काय पराठे करून देता आले तर ते करेल लवकर. तर म्हणून आधीच, आणि लसूण आधीच मी सोलून ठेवते, कारण मला लसूणच सोलायला इतका कंटाळा येतो आणि त्याच्यातच इतका वेळ जातो ना सकाळी. त्याच्यामुळे लसूण तरी मी ॲटलिस्ट लसूण तरी सोलून ठेवते. बाकीचं मग करता येतं मला पटकन. एक साईडला पीठ मळून एक साईडला भाजी वगैरे टाकता येते. तर त्याला बटाट्याची पण भाजी आवडते तशी. तर बघेल बटाट्याची, सकाळी लवकर उठल्या बटाटे उकडत टाकून देईल आणि येलो भाजी असेल तशी करून देईल, नाही तर पराठे करून देईल. तर असंच काहीतरी करून देणार होत्या. आणि जर वेगवेगळा डब्बा असला ना तर मला 2-2 भाज्या कराव्या लागतात, वरण वगैरे असं करावं लागतं. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. माझं ब्लॅक फ्रायडे सेलमधून मी ज्या ज्या वस्तू आणल्या होत्या त्या तुम्हाला मी दाखवल्या, कशा आहेत, काय, कुठून घेतलं वगैरे सगळं सांगितलं. फक्त की किमती पण मी काहींच्या सांगितल्या, कारण काहींच्या किमती विसरून गेली. आणि 2 दिवस आम्ही गेलो होतो, आधी गेलो होतो की त्यांना घेऊन गेलो होतो, तेव्हा काहीच बघता नाही आलं, कारण त्यांना सांभाळण्यातच पूर्ण दिवस गेला. त्याच्यानंतर मग वैभवला बोलली की आपणच दोघं जाऊ. मग दोघंच गेलो आणि फिरलो आणि भरपूर सारी शॉपिंग केली. विंटर वेअरची जास्त केली, मुलांसाठी जास्त केली आणि माझ्यासाठी घेतलं. फक्त वैभवसाठीच काही भेटलं नाही. तर मग माझ्यासाठी मी जॅकेट आणि ड्रेसेस घेतले आणि कियासाठी ड्रेसेस घेतले भरपूर सारे, म्हणजे पॅन्ट्स वगैरे घेतल्या, विंटर वेअरच्या जॅकेट्स घेतले. तर कशी वाटली शॉपिंग नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.